आज या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी आपला सगळ्यांचा जनसेवक, आपल्या सगळ्या मायबाप जनतेचा, सर्वसामान्य जनतेचा, युवकांचा, बुजुर्गांचा, महिलांचा एक जनसेवक म्हणून नेहमी काम करत आलेलो आहे। आणि या कामाचीच पावती म्हणून उद्याची जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये आपलं भरभरून आशीर्वाद आणि प्रेम मला मिळेल असा मला विश्वास आहे। आणि माझ्या मतदारसंघामध्ये, बंडेरा मतदारसंघामध्ये ज्या गतीने हा मतदारसंघ ग्रामीणमध्ये, शहरामध्ये पुढे आणण्याचं काम मी केलं। अमरावती जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त निधी बंडेरा मतदारसंघामध्ये ग्रामीण आणि शहरामध्ये आणला। शहरातल्या मूलभूत गरजा, रस्ते, नाल्या, लाईट, सभामंडप, गार्डन, चांगले वाचनालय, वेगळ्या ठिकाणी सौंदर्यीकरण, या सगळ्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात युद्ध पातळीवर या मतदारसंघाचा विकास केला। त्याचबरोबर मोठमोठे प्रोजेक्ट, ते रेल्वे वॅगन फॅक्टरी असू द्या, एअरपोर्ट असू द्या, की त्याचप्रमाणे मास कॉम्बिनेशन कॉलेज बनण्याचं, आणि या ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सुद्धा एक महत्त्वाचं बंडेरा मतदारसंघाचं मोठं विकसित काम आहे। ज्या विकासामुळे मोठ्या प्रमाणात बंडेराच्या लोकांना रोजगार, आज सुद्धा जवळपास 20 ते 25 हजार लोक बंडेरा मतदारसंघात त्या जनतेला रोजगार आहे। त्याला मोठ्या प्रमाणात 50 हजारापर्यंत बंडेरा मतदारसंघातल्या जनतेला रोजगार मिळाला पाहिजे। अमरावती जिल्ह्यातल्या जनतेला रोजगार मिळाला पाहिजे। मोठ्या प्रमाणात टेक्सटाईल पार्क, जो 1 लाख करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे, 10,000 लोक काम करतील। पूर्ण जिल्ह्यामधून, ग्रामीणमधून, गावागावातून महिलांना काम मिळेल, युवकांना काम मिळेल, प्रत्येकाच्या हाताला एक मजबूत रोजगार मिळेल। यासाठी टेक्सटाईल पार्कचं सुद्धा पूर्ण काम कंप्लीट मला करायचं आहे। रेल्वे वॅगन फॅक्टरीचं काम कंप्लीट करायचं आहे। हर्मन्स म्हणून मेडिसिनची फॅक्टरी आहे, त्याचं काम कंप्लीट करायचं आहे। या ठिकाणी एअरपोर्ट महिन्याप्रमाणे सुरू करायचं आहे। मोठ्या प्रमाणात गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे आहे ते 1600 कोटी रुपये खर्च करून MBBSचे ॲडमिशन असो, नर्सिंगचे ॲडमिशन आहे, त्याचप्रमाणे लोकांना 3 ते 4 हजार लोकांना रोजगार मिळणार आहे। अशा पद्धतीनं जे प्रोजेक्ट, मास कॉम्बिनेशन कॉलेज सुद्धा आहे, हे सगळे प्रोजेक्ट आता सुरू केलेले आहे। यांना मला 5 वर्षामध्ये कंप्लीट करायचं आहे। आणि मोठ्या प्रमाणात या 5 वर्षामध्ये नवीन प्रोजेक्ट, ज्या पद्धतीनं टेक्सटाईल मिलच्या माध्यमातून विजय मिल आहे, गोपालनगर सूतगिरणी आहे, त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात तीर्थक्षेत्र आहे, कोंडेश्वर आहे, रिनमोचन आहे, तपोनेश्वर आहे, त्याचप्रमाणे आपल्या भानखेडामधील नागबाबाचं तीर्थक्षेत्र आहे। या तीर्थक्षेत्राचा सुद्धा विकास करायचा आहे। या उद्देशानं सातत्यानं मी या ठिकाणी काम करत आहे। भीमटेकडी सारखं एक भीम सैनिकांची तीर्थक्षेत्र आहे, त्याच्यावर 30 कोटी रुपये मी खर्च केले, आणि अजून त्याच्यावर 100 कोटी रुपयाचा आराखडा मंजूर केलेला आहे। तो सुद्धा मला भविष्यामध्ये पूर्ण करायचा आहे। आताच भीम सैनिकांसाठी तथागत भगवान गौतम बुद्धाची 50 फूट उंच मूर्ती आणि विपाशना भवन यासाठी 10 एकर जागा मी दिली, आणि 30 करोड रुपयाचा निधी मंजूर केला, तो सुद्धा पूर्ण करायचा आहे। अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात ज्या पद्धतीनं अमरावती ते नागपूर लोकल ट्रेन जे आहे ते लोकांना येण्यासाठी असली पाहिजे। या उद्देशानं मेट्रोची निर्मिती कशी होईल, मेट्रोच्या माध्यमातून अमरावती ते नागपूर ही मेट्रो कशी चालेल, याच्यासाठी सुद्धा मला काम करायचं आहे। आणि अमरावती, परतवाडा, अचलपूर आणि धारणी आणि खंडवा हा नॅशनल हायवेचा दर्जा देऊन अमरावती ते खंडवा, ज्याला खऱ्या अर्थानं या मार्गाला नॅशनल हायवेचा दर्जा देऊन त्या ठिकाणी जेवढे गावं येतात, म्हणजे अमरावती, बंडेरा, वलगाव, आशेगाव, अचलपूर, धारणी, या सगळ्या गावाचं खऱ्या अर्थानं व्हॅल्यू वाढेल जेव्हा अमरावती ते खंडवा या मार्गाला नॅशनल हायवेचा दर्जा मिळेल। त्यासाठी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात मी त्या ठिकाणी काम करणार आहे। शेतकऱ्यासाठी पांजण रस्ते असो, शेतकऱ्यांचा हमी भाव पेरणीपासून तर कापणीपर्यंत, याच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात लढाई लढू, आणि त्या शेतकऱ्यांना पेरणीपासून तर कापणीपर्यंत जे हमी भाव आहे तो 1.5 मिळाला पाहिजे, हे सुद्धा माझी मागणी राहणार आहे। खर्चाचा 1.5 भाव जर मिळाला तर शेतकरी आपला मजबूत होईल। त्याचप्रमाणे तुम्ही पाहिलं, पांजण रस्त्याचे कामं, ग्रामीण भागामध्ये जे डॅम आहे, मोठ्या प्रमाणात डॅमचे प्रकल्प अर्धवट पडलेले आहेत, ते पूर्ण करणे, त्याच्या गावागावाचे पुनर्वसन करणे,
अप्पर वर्धावरनं अमरावतीसाठी 950 कोटी रुपये मंजूर केले, ते टेंडर झाले. त्यापासून मोठ्या प्रमाणात अप्पर वर्धा ते अमरावती जे पाण्याचा सप्लाय होतो ती पाईपलाईन आज ज्या साईजची आहे त्यापेक्षा 4 पट साईज आपण मोठी करतो. आणि फ्लोनी जेव्हा पाणी येईल तेव्हा अमरावती शहराच्या लोकांना मोठ्या प्रमाणात पाणी मिळेल. पाणी मिळाल्यावर फोर्सफुली पाणी येईल. त्या उद्देशाने सुद्धा आम्ही काम करत आहे. अमरावतीचा घर टॅक्स जो 4 पट वाढला होता तो माफ केला. आता 1%च ज्या पद्धतीने जुनी प्रणाली होती ती प्रणाली सुरू आहे. नवीन प्रणाली पूर्ण रद्द केलेली आहे. PR कार्ड मोठ्या प्रमाणात 1 लाखापेक्षा जास्त PR कार्ड मी अटक केले. 90,000 PR कार्ड अजून मी या 6 महिन्यामध्ये गोरगरिबांना देणार आहे. 6 महिन्यामध्ये 90,000 PR कार्ड देऊन अनेक गोरगरिबांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळवून देणार आहे. अशा प्रकारे मोठे मोठे कामं सुद्धा गोरगरीब जनतेसाठी, शेतकरी, सर्वसामान्यांसाठी मी करणारच आहे. पण त्याचबरोबर बंडेरा रेल्वे स्टेशन आहे ज्याचं मॉडेल रेल्वे स्टेशनचं 200 कोटीचं काम आहे. काही काम झालंय, काही काम पेंडिंग आहे, ते सुद्धा करणार आहे. छत्री तलाव सारखा मोठा प्रकल्प आहे, तो मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य असं गार्डन ते डेव्हलप करत आहे. हनुमानगडीचा प्रोजेक्ट आहे तो पूर्ण करणार आहे. असे अनेक जे प्रोजेक्ट आहे ते मोठ्या प्रमाणात उद्योग क्षेत्राच्या माध्यमातून, मूलभूत गरजाच्या माध्यमातून, शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून जे जे करता येईल ते प्रामाणिक मी करणार आहे. आणि याच्यासाठी मी खऱ्या अर्थ मैदानामध्ये उतरलेलो आहे. राजकारण कमी आणि समाजकारण हे 90% धरून त्या समाजकारणाच्या माध्यमातून लोकांचे मन जिंकणे, लोकांच्या मनावर राज्य करणे आणि लोकांच्या मनावर राज्य करून लोकांच्या त्या हिताचे कामं करणे, विकसित कामं करणे, हा एकमात्र लक्ष्य रवी राणाचं आहे. आणि त्या लक्ष्यावर काम करणार आहे. अनेक उमेदवार उभे आहे. अनेकांना वाटते की रवी राणाला पाडलं पाहिजे, कुठेतरी आम्ही निवडून आलो पाहिजे. पण मी त्यांना एवढंच सांगतो, रवी राणा हा जनसेवक, जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. लोकांसाठी काम करणे, त्यासाठी दिवसभर घाम गाळणे, शेवटच्या टोकामध्ये बिमारी आहे, शिक्षण आहे, लग्न आहे, कुठलाही प्रसंग असू द्या आणि विकासाचं काम आहे, त्या प्रसंगी रवी राणा प्रत्येकाच्यासाठी उभा राहतो, लढतो. आणि ही शक्ती तुम्ही जी दिलेली आहे जनता जनार्दननी, या शक्तीचा वापर अमरावतीपासून तर मंत्रालयापासून तर दिल्लीपर्यंत या पूर्ण जनता जनार्दनच्या ताकदीचा वापर अमरावती जिल्ह्याच्या हितासाठी, विकासासाठी मी निश्चित करणार आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करतो, येणाऱ्या काळामध्ये उद्याचं इलेक्शन आहे, उद्या वोटिंगचा दिवस आहे, 20 तारीख आहे. त्या दिवशी आपल्याला मी हात जोडून विनंती करतो, मी केलेल्या कामाची पावती जातीपातीच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून, एक चांगला कार्यकर्ता म्हणून, एक जनसेवक म्हणून मला तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा. आणि पाना चिन्ह 4 नंबरची बटन हे आपल्या जनता जनार्दनची बटन आहे. हे आपल्या अमरावती जिल्ह्याच्या विकासाचं चिन्ह आहे पाना. याला आपण सगळे मिळून उद्या 20 तारखेला मतदान कराल. आणि लाडक्या बहिणीचे सुद्धा मी 1500-3000 रुपये करत आहे, कारण की 1500चे 3000 लाडक्या बहिणीला भेटले पाहिजे. यासाठी सुद्धा येणाऱ्या भविष्यामध्ये आवाज उचलून आमच्या सगळ्या बहिणींना याच्यातून न्याय देणार आहे. संजय गांधीचा पगार जो 1500 रुपये आहे तो 1500चा मी 3000 रुपये करणार आहे, जेणेकरून बुद्रुक, अपंग, अंध, मतिमंद आणि विधवा महिलांना सुद्धा 1500चे 3000 रुपये मिळाले पाहिजे. याचा सुद्धा प्रयत्न तुमचा भाऊ म्हणून, मुलगा म्हणून मी करणार आहे. म्हणून आपल्याला हात जोडून विनंती करतो, पाना चिन्ह आहे, 4 नंबरची बटन आहे, आपल्या सगळ्यांचे चिन्ह आहे, आपल्या सगळ्यांचा ही लढाई आहे. मला आपण साथ द्यावी एवढी कळकळीची विनंती करतो. जय स्वाभिमान.